कसे आहात? बरं, तुम्ही कसेही असलात तरी मी तुमची काय मदत करू शकतो? कसं आहे बघा, आता मी जास्त बोलणार नाही, सरळ विषयावर येतो. कसं आहे, एकदा घडवलेल्या मूर्तीला पुन्हा रिपेअर नाही करू शकत ना, बरोबर आहे की नाही? रिपेअर नाही करू शकत. अगदी तशीच तुमची मानसिकता ही घडवलेल्या मूर्तीप्रमाणे. आता त्यात बदल होणे नाही. काय, आता तुम्ही तुमच्या मानसिकतेनुसार या नाटकाचा रसास्वाद घेणार म्हणजे साहजिक आहे. कुणालाही नाटक अगदी नालायक भुकडपणाचं लक्षण वाटणार आहे, तर कुणालाही नाटक सोसो वाटणार आहे. कुणाला ठीक तर कुणाला अप्रतिम. आता तुम्ही हे जे खात्रीपूर्वक सांगताय ना, का सांगताय? आपल्या कथा कादंबरीमध्ये पुराणामध्ये छापून आले म्हणून. ठीक आहे, आपण तसं मानूयाही. पण अजून एक प्रश्न आहे, या देवाने मानवाची निर्मिती का व कशासाठी केली असं जर मी तुम्हाला विचारलं तर या प्रश्नाचं तुमच्याकडे ठाम उत्तर राहणार नाही. आणि यातील बऱ्याच जणांचं उत्तर हे वेगवेगळं असेल. जसं देवावर एकमत झालं तसं मानवाच्या निर्मितीच्या कारणावर मात्र एकमत होणार नाही. आणि प्रत्येक जण आपापल्या विचारानुसार उत्तरे शोधण्याचा प्रयत्नही करतील. अगदी तसंच याच उत्तराच्या शोधात आम्ही या नाटकाची निर्मिती केली आहे. तर पाहूया आमच्या विचारानुसार आम्हाला काय उत्तर मिळतं ते. मस्जिदीत गिरजाघरांमध्ये शोधता तो मी. ज्यास आपण दगड, माती, अग्नी, वायू यामध्ये बघण्याचा प्रयत्न करता तो मी. या सृष्टीचा निर्माता, तुमचा पालनहार, तुमचा दाता म्हणजे मी निर्माण केली आहे ही सृष्टी. मी निर्माण केले त्या सृष्टीवरील जीवजंतूंनी निर्माण केलंय. जेव्हा मी या सृष्टीवर हत्ती, घोडे, वाघ, मूर्ख यासारखे जीवजंतू निर्माण केले तेव्हा मी त्यातून माझा थोडा तरीही मी समाधानी नव्हतो. मला असं काहीतरी निर्माण करायचं होतं ज्यामुळे मला माझ्यावर अभिमान वाटेल. माझाच अंश, माझाच प्रतिरूप, तो म्हणजे मानव. या पृथ्वीवरील वेगवेगळ्या भागांमध्ये मीने मानवाची निर्मिती केली आणि स्वकल्याणासाठी इतर प्राण्यांपेक्षा कितीतरी पट जास्त या सृष्टीतील माझी सगळ्यात चांगली निर्मिती तो म्हणजे मानव. मानवाची निर्मिती करून जशी मी शूटिंग आहे ना जागा माणूस बसून बसतात. वाटले की मी निर्माण केलेली कलाकृती माझाच अंश, माझाच प्रतिरूप इतका कमजोर झाला की तो रडतोय, ओरडतोय, किंचाळतोय. या पृथ्वीवर माझी कोणाला तरी अत्यंत गरज. स्वतःच्या सुखासाठी इतर प्राण्यांपेक्षा जास्त बुद्धी दिली असली तरी त्या बुद्धीचा वापर कसा करावा हे अजून त्यांना जमत नव्हतं. म्हणून मी त्यांच्याकडे सूत्रधारास पाठवायचे ठरवले, त्यांचा शोध घेण्यासाठी, त्यांची मदत करण्यासाठी. सूत्रधार सूत्रधार देवा, देवा मला हाक मारली का? हो, तू या नाटकाचा सूत्रधार आहे. हो देवा, मीच या नाटकाचा सूत्रधार. मग तुला माझी एक मदत करावी लागेल. मदत? बोला देवा, काय मदत करायची? तुला त्या पूर्वेकडील अरण्यात जाऊन तेथील मानवांचे दुःख जाणून घेऊन तुला त्यांची मदत करावी लागेल. देवा, मदत आणि मानवाला? अरे, इतर प्राण्यांपेक्षा जास्त बुद्धी दिलास. बुद्धी देऊन तुझ्यातला आणि त्यांच्यातला अंतरच संपुष्टात आणलास. आता कसली आली मदत देवा? कसली आली मदत? इतर प्राण्यांपेक्षा जास्त बुद्धी दिली हे खरं. अरे, पण त्या बुद्धीचा वापर कसा करावा हे अजून त्यांना कुठं जमतं. आणि त्याचीच माहिती करून देण्यासाठी तुला तिकडे जावे लागणार.
देवा मी या नाटकाचा सूत्रधार आहे की नाही या नाटकाचा मग आता हे कोणतं नवीन सूत्र माझ्या हातात देत देवा हा तू या नाटकाचा सूत्रधार हा सूत्रधार आहे अरे मग हे नाटक पुढे घेऊन जाण्याची जिम्मेदारी ही तुझीच आहे त्यामुळे जा वेळ नको आहे आणि त्या पूर्वेकडील अरण्यातील मानवास जाऊन मदत कर ठीक आहे देवा येतो
देवा देवा तू या मानवांची निर्मिती केलास पण यांना काय खावं हे सुद्धा कळत नाही की देवा अजून जर यांना काय खायला मिळालं नाही कदाचित ते मरून जातील की देवा आता काय करायचं देवा कुठे गेलास अरे म्हणूनच तर तुला तिथे पाठविले आहे म्हणजे जशी एखादी माता आपल्या मुलाला जन्म देऊन त्याने काय खाल्ले पाहिजे त्याने कसे राहिले पाहिजे हे शिकवते तसेच तुलाही त्यांना शिकवावे लागेल उत्तम संस्कार करावे लागतील अगदी एका मातेप्रमाणे देवा देवा हे सगळे बाप करू शकत नाही का माताच करू शकते असं माता म्हणून माझ्यावर का संशय घेतो चांगला एखादी स्त्री सुद्धा निघाली का तू असा जाऊ शकत तुला माझी मदत करावीच लागेल तू या नाटकाचा सूत्रधार आहे हो देवा सूत्रधार आहे हा अरे मग सूत्रधार होणे इतके सोपे असते कसं असते आणि तू जर नाटकाचा अर्धवट सोडून गेलास तर आपला विषय प्रेक्षकांपर्यंत कसा पोहोचणार ठीक आहे सांग काय करायचं सांग त्यांना आधी खाण्यासाठी फळं दे मग शिकार कधी करावी कोणते फळं खावे कोणते नाही या बाबतीत माहिती सुद्धा एखादा कपडा नाही काय नाही शोभते का तुम्हाला असं वागायला शोभते का काय म्हणता तुम्ही शोभते का असं वागायला अरे तुम्ही आधी म्हणून नाही का मग मी तुम्हाला काय बोलतोय काही कळत नसत कसं करणार मला अजून यांचा भाषेचा शोधच लागला नाही कपडे कुठून लागणार बरोबर आहे मी विसरलो होतो तरी नशीब अंगावर कमी कमी ते पानं तर गुंडाळत नाहीतर आमच्या मायबाप प्रेक्षकांना या नाटकाच्या नावाखाली काय काय पाहावं लागलं असतं पुन्हा व्यवस्था करावं लागेल मला देवाला सांगितलं प्रमाणे आता फळ करून देतो पापला रे पापला ऐस करा याला आता तुझं काय माहिती
जर का पहिला भावा मारून जाशील तिकडं असं मारायचं तिकडं मारायचं कसं सांगू आता हा हे दगड ते फळ असं मारायचा पडलं असं फळ पाडून खायचं हा याला फळ पाडून खाय दगड घ्या माती असं मारायचं तिकडं शिकले देवा फळं पाडून खायला तर शिकले मला झालं आता दुसरं काम करतो ना देवा लाकूड आहे अरे बाबा लाकूड आहे लाकूड लाकूड हे लाकूड लाकूड आहे लाकूड हा हे झाड झाड लाकूड समजलं हा समजलं का लाकूड दगड 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 दागा हा दागा आणि हे असा ताग बांधायचा आंबाडा म्हणतात त्याला आंबाडा असं बांधायचं याला असं बांधायचं लोक तयार करायचं लोक आता प्राणी येतो प्राणी असा प्राणी आला प्राणी 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 आला तिकडून प्राणी आला असा लाकूड धरला असा शिकार आला प्राणी खाल्ला असं मारायचं प्राण्याला प्राण्याला हा शिकार आणि फळ मुली का काढून खाय तुम्ही दाखवून जा काय झालं काय झालं आता काय तर करत आहे शिकार शिकार हे फळ पाडून काय आता फळ पाडून काय बोलायची नाही हे असा खाला पकडायचा
काही घेऊन येईल, काही पाडून देईल, मुले काहीच करत नाहीत की देवा. आता काय करायचं? काही काळजी करू नको. तू एक काम कर, तुझं प्रतिरूप म्हणून तिथे एखादा दगड ठेव. म्हणजे त्यांना असे वाटेल की तू तिथेच आहे. त्यामुळे ते सतत काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील. लय भारी देवा. म्हणजे मी माझं प्रतिरूप म्हणून तिथं दगड ठेवतो, म्हणजे त्यांना वाटेल मी तिथंच आहे, म्हणून ते शिकार करतील, फळं पाडून खातील. बरोबर आहे. लय भारी प्लॅनिंग केला देवा. मी तसंच करतो. हा, येतो. बरं झालं काय तर सुचवलं. येतो. तिकडे शिकार तिकडे आहे म्हणा. तिकडे यावेळेस चूक झाली, पण पुढच्या वेळेस नाही फसणार. म्हणजे अरे पश्चिमेकडील बेटावरील मानवास तुझी गरज. तिकडे जा आणि त्यांना जाऊन मदत कर. त्यांनी कसं राहिलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे या बाबतीत त्यांना माहिती. तेव्हा मी आता कुठंच नाही जाणार. मी तर मग यांच्या भल्यासाठी त्यांनी दगडाची पूजा करायला सुरुवात केली, त्याच्या पाया पडायला सुरुवात केली. आता मी नाही जाणार तेव्हा पुढे घडत नाही. यावेळेस अशी चूक नाही होणार. यावेळेस तू तुझं प्रतिरूप म्हणून तिथे दगड नाही ठेवलं. त्यांनी काय खाल्लं पाहिजे, त्यांनी कसं राहिलं पाहिजे हे तू त्यांना झाडांच्या सालींवर पुस्तकाच्या रूपात घेऊन दे. तरी देवा मी नाही जाणार. विसरतोयस का? अरे तू या नाटकाचा सूत्रधार आहे. आता सूत्रधार किती कामं लागतो का देवा मला? आता तू जर नाही गेला तर आपला विषय कसा पुढे सरकला? अरे निदान या मायबाप प्रेक्षकांचा तरी विचार कर. ठीक आहे. आता आपल्या दोघांच्या मध्ये मायबाप प्रेक्षकांना कशाला घेतो? सांग पुढे जातो. इथून पश्चिमेकडे जायचं.
yang mortal ikut desa sekarang. Sekarang? Ya sama. Dia mau sama. Anak jawar kalau temu segala itu mati, ah? Dia mau kasih. Dia mau kasih. Kalau bilang kami sahabat tidak macam, ah? Ada mau. Ya oke lah. Anjir orang kita dah. Ada mau.
आई तेव्हा सेवा करायची. अतिवृष्टीमुळे सगळीकडे पूर आला तेव्हा आणि यांना खायला काही मिळालं नाही म्हणून यांनी मेलेल्या प्राण्याचं शव खाल्लं तेव्हा यांनी तेव्हा तेव्हा मरणाच्या दारात उभे तेव्हा मरणाच्या दारात उभे आता काय करायचं तेव्हा तुला त्यांना वाचवावेच लागेल. हे जर मृत पावले ना तर माझी निर्मिती संपुष्टात येईल, पृथ्वीचा समतोल ढासळेल. बरोबर आहे, काहीतरी उपाय सांग देवा. यांना अग्नीचा शोध लावून देणे गरजेचे आहे, पण त्याही आधी त्यांचा जीव आहे. तू एक काम कर, त्या बाजूच्या वनात पिवळ्या रंगाची फुलं आहेत, त्या फुलांच्या पानांचा रस कर आणि त्यांच्या मुखात, म्हणजे ते लवकर बरे होतील. फ्लॅश कोणाचा फ्लॅश नाही फ्लॅश मला सांगायला पाहिजे होतं.
फोटो काढा तुम्ही फ्लॅश पण करा. अरे घाबरू नका. मी काय नाही करणार तुम्हाला. अरे घाबरू नका असं. घाबरू नका. थांबा. तुम्हाला किती थंडी वाजते? तुमच्या काळाची वस्तू किती थंडी? अरे काय झालं का जाळ आहे, गरम आहे, शेकायचं गरम आहे. काय नाही गरम आहे, शेकायचं. काय नाही गरम आहे. काय नाही माताला पोटा मी वाटते वाजता चांगलं खालं होतं रे, म्हणून तुमचं पोट दुखलं. असं भाजून जायचं, असं भाजून जायचं. चला.
नवीन आयुष्यामध्ये आचरणात आणा आणि तुमच्या नवीन आयुष्याला सुरुवात करा. समजलं? चित्राच्या स्वरूपामध्ये जे काही आहे तुमच्या जीवनामध्ये आचरणात आणा आणि तुमच्या नवीन आयुष्याला सुरुवात करा. यांना सगळे काय लिहून दिले देवा. तू म्हटल्याप्रमाणे त्या झाडांच्या सालीवर चित्रांच्या स्वरूपामध्ये त्यांनी काय खावं, कसं राहावं हे सगळं काय लिहून दिले देवा. आणि त्यांनी त्या उन्हापासून, पावसापासून, थंडीपासून स्वतःचं संरक्षण कसं करावं हे सुद्धा लिहून दिले देवा. आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी त्या दगडाची पूजा करू नये हे सुद्धा लिहून दिले देवा. आपलं काम झालं देवा. आता तुझं टेन्शन आहे, माझं टेन्शन आहे. मी सुटलो, तूही सुटला. काहीच करायचं. मला एक सांग, त्या सर्वांचा जीव वाचलाय ना? हो, वाचला. ठीक आहे, माझ्यासाठी तेवढं महत्वाचं आहे. अरे देवा, या लोकांचा जीव वाचवण्याच्या नादात तू माझा का जीव घ्यायला लागला? इथे लवकर दमला म्हणजे देवा, अरे अजून भरपूर काम बाकी आहे. आता तर नाटक सुरू होऊन फक्त 45 मिनिटं होत आहे. अरे अजून 1.25 तास बाकी आहे. देवा आता काहीच सांगू नको या मूर्ख लोकांच्या नादी लागेल. आता मी जाणार नाही पुढे. अजून दक्षिणेकडील भेट बाकी आहे. देवा आता मी तुझ्या नावानं चिठ्ठी लिहून आत्मदानच करतो. बघतो. अरे असा माझ्या समोर जीव देण्यापेक्षा तू या मानवांच्या कल्याणासाठी जीव दिलास ना, तर तुझं आयुष्य सफल होईल. म्हणजे मी मरावं? अरे देवा, इतका कसा निष्ठुर आहेस रे तू. अरे तुझी एवढी मदत केली याची थोडी तरी जाणीव ठेवा माणसानं. आता तुला तू या नाटकाचा सूत्रधार आहेस याचीच जाणीव नसेल तर मी देव याची जाणीव तरी कशाला ठेवू. ठीक आहे, आता कुणीकडे जायचं सांगा. इथून दक्षिणेकडे. पण देवा, तिथल्या आधी मानवांनी त्या दगडाची पूजा, पुस्तकाची पूजा करायला लागले तर काय करायचं? नाही, यावेळेस ना तू त्यांना दगड द्यायचा, ना तू त्यांना पुस्तक द्यायचं. करायचं तरी काय? यावेळेस ना तू त्यांना चांगला उपदेश द्यायचा. चांगल्या आणि वाईट गोष्टी ह्या त्यांच्यातच आहेत हे तू त्यांना समजावून सांगायचं की ना दगडाची पूजा केल्याने काय मिळणार आहे, ना त्या पुस्तकाची पूजा केल्याने. पण तेव्हा एक प्रश्न आहे. आता मी जे काय बोलतोय त्यांना ती भाषा समजेल का त्यांना? लई प्रॉब्लेम मला ते. तेथील आदिमानव आधींच्या आदिमानवांपेक्षा खूप प्रगत झाला. त्या आदिमानवांना भाषेचा शोध सुद्धा लागायला. ठीक आहे देवा, तसं काय असतं. आली तू? हो. आणलं का? नाही भेटले फळ. नाही भेटले? नाही का? भेटले नाही फळ. तोडताना आले. कसं तोडताना आले? नाही आले म्हणले ना. तू जंगलात गेला का? गेलते. गेलते. हो. तू का करायलास? त्या दिसत नाही का? भाला करतो शिकारासाठी. शिकारासाठी भाला? मग नुसता भाला करून काय फायदा नाही. शिकार करावं लागतं. शिकार करायला लागता. रोज शिकार बोलता. 4-5 दिवस झालं शिकार नाही. काय खायचं आपण? तुला शिकार भेटत नाही तर कुठून आणायचा शिकार? तुला शिकारच करता येत नाही. काय राहू दे. जा पळा, भूक लागले. हो आणते. तू शिकार आण. जा. मला भूक लागली. जा. हो.
आता लवकर आहे. इकडेच वाजता जाऊ गेले गे. हो नाही मी येते लवकर तू शिकार आण लवकर लवकर ये हा जा लवकर.
पोरी माझा पाय दे घेतलेला ना, तो मग आता दे खाय दिलं, दे खाय दिलं. आराम इधर दे तो काल की कैसे पकड़ लेगा मगर तारे लेगा मगर से अरे मगला द्या वाला पाद्या पुरे पाव हा हे कथा कसा अर्धो मी गेले बस चाललो मी कधीच ती आला मग तेना लागी गेले करला मा द्या मला पाद्या दे, दे, मी काय मारलं? या पाद्या मामा तुझ्या पाद्याला माझा मम्मी दादा पाद्याला माझा दादा पण तुझ्या पाद्याला माझा पाद्याला तिला मारे देता काय बोली साला मेरा मग बसताय गीते भले काय चांपो बदी चल दी पण पाणी मला मदत साई गेला काम चालू मेरे मग द्या मला पाद्या Mata un pizza poca da chiara, आम्ही करतो orang dia masuk desa mega laga desa pouring gila la bodos timpi gala stangi le gala dia baja jere dire gila stangore rinda ima bodos stangi kale ke disa gila gala dia baja jere dire gala ko le di kale kurjila dire mai ke dewa mala phade Aja bisa pori gila tai bisa korala dewa mana pori ada pori dia apa jete re dia apa jete re dewa mana pori Nana, ya bidang, iya bidang. Ya bidang aja tak? Iya bidang. Dia mau pas tahu gue di sini. Dia. शिकार देता आता शिकार भेटत नाही म्हणत आले नाही आले मला ठेवत आपण ना आले पुस्तक शिकार देता आता खायचं आता टेन्शन नाही आता पाणी पण पिला सगळं
देतं. खायचं देतं. हे कशाला फेकला? हे हा? हे दे आपल्या खायचं देतं. ते जाऊ नाही. फेकायचं. हे नाही फेकायचं. हे पुस्तक शिकार देता. हे नाही येतो. हे पुस्तक शिकार देता. हे पुस्तक शिकार नाही देत. हे दे. हे दे. हे सांगितलं ना, काय नाही. हे देता. हे पुस्तक शिकार देता. हे दे. तू दे. हे पुस्तक देता मला. हे पुस्तक शिकार देता मला. हे देता. हे दे. ते देता. हे पुस्तक देता. हे पुस्तक शिकार देता. ते देता. हे दे. सांगितलं तुला. नाही देत म्हणून. पुस्तक कोण ना दे. अरे देवा, तू तर म्हणाला होतास की या बेटावरील लोक प्रगत आहेत म्हणून. यांची प्रगती तेव्हा आधीच्या बेटावरील लोक भुकेपोटी मरत होते पण एकत्र होते. अरे हे एकत्र असून असा एकमेकांचा जीव घेण्याच्या मार्गावर आहे तेव्हा. तू जा त्यांना उपदेश आणि माझ्या मानव निर्मितीचा खरा अर्थ त्यांना समजावून सांग. हीच योग्य वेळ आहे आणि हे तुझे शेवटचे भेट आहे. यानंतर जर हे सुधारले नाही तर यांना यांच्या कर्माच्या भरोशावर सोडू दे. पुस्तक शिकार देता. हे दे. फळ देतं. देव नाही देत ते पुस्तक हे शिकार देता. ना, हे दे. फळ देतं. हे खायचं. ना, हे पुस्तक शिकार देता. हे नाही देत. हे नाही देत. का मारतोस तुला? का मारतोस? अरे तुम्ही माणसं असो. अरे तुम्ही माणसं असून असं जनावरासारखं का वागताय? अरे हे दगड, हे पुस्तक तुमच्या मानवी कल्याणासाठी आहे रे. आणि याचाच आधार घेऊन तुम्ही असं एकमेकांचा जीव घेण्याच्या मार्गावर आहात. अरे तुम्ही विसरलात का रे? तुम्ही मानव आहात. अरे इतर प्राण्यांपेक्षा तुमच्यात एक वेगळी क्षमता आहे. त्यांच्यापेक्षा कितीतरी पट जास्त बुद्धी आहे. आणि त्या बुद्धीचा स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी योग्य तो वापर करा. असा एकमेकांचा द्वेष मतभेद करू नका रे. अरे जसे तुम्ही जन्माला आलात तसे मृत्यू हे पावणार. आपण दिवसेंदिवस मृत्यूच्या जवळ चाललो हे लक्षात ठेवा. जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा हर रिएक्शन आनंदात जगा. कुणाला त्रास न देता, दुःख न देता, सर्वांना समान लेखा. अशा निरर्थक अपेक्षा करू नका रे. अपेक्षा केल्यामुळे तुमच्या पदरी दुःखच पडेल. निस्वार्थ राहा, शील जपा, करुणेने वागा. अरे या जगात तुमच्यापेक्षा वेगळी ताकद नाही रे. हे दगड पूजा, पुस्तक पूजा करून काही साध्य होणार नाही. कोणीही तुमच्या मदतीस येणार नाही. कोणी नाही. हे दे. फळ देतं. खायचं देतं ते. ही निर्मिती कोणीतरी केलीच असेल. जेव्हा तुमच्यावर मोठी संकटे यायची तेव्हा तुम्हाला याच्याकडे पाहून आधार वाटायचा. तुम्हाला असं वाटायचं की तुमच्या पाठीशी कोणीतरी उभा आहे. म्हणून तुम्ही त्या संकटाचा आत्मविश्वासाने सामना करायचा. म्हणून याची निर्मिती केली होती. म्हणजे हे दे नाही. दगड. हे पुस्तक शिकार देतं. तो काळही वेगळा होता आणि वेळ. तेव्हा तुम्हाला कळत नव्हतं काय खावं, कसं खावं, कोणती वनस्पती खावी, कोणती खाऊ नये, हे सर्व काही कळत नव्हतं तुम्हाला. म्हणून तुम्ही शिकार करायचा. आता तुम्हाला शिकार करण्याची आवश्यकता नाही. अरे त्या प्राण्यांची हिंसा करून तुम्हाला काय मिळणार आहे? आता तुम्हाला कळते शेती कशी करावी, पीक कोणते घ्यावे, कोणते नाही, सर्व काही कळते तुम्हाला. आता तुम्हाला प्राण्यांची शिकार करण्याची आवश्यकता नाही. अरे त्या प्राण्यांमध्ये आपल्यासारखा जीव असतो रे. तुमची निर्मिती अशी प्राण्यांची हिंसा करण्यासाठी किंवा एकमेकांचा द्वेष मतभेद करण्यासाठी नाही झाली रे. नाही सर. मग कशासाठी झाली आमची निर्मिती? देवाने एवढा सुंदर निसर्ग निर्माण केला पण याचा आनंद घेणार, उपभोग घेणार या पृथ्वी तलावर कोणी नव्हतं.
म्हणून देवाने स्वतःचं प्रतिरूप म्हणून मानवाची निर्मिती केली आणि इतर प्राण्यांपेक्षा जास्त बुद्धीही दिली. अरे जी चव तुम्हाला कळते ती त्या प्राण्यांना नाही कळत रे. तो सुगंध तुम्हाला कळतो तो त्या प्राण्यांना नाही कळत. तो स्पर्श तुम्हाला कळतो तो त्या प्राण्यांना नाही कळत रे. या सर्व जाणीवा तुम्हाला दिल्या आहेत ते या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी, उपभोग घेण्यासाठी. नाहीतर देवाच्या मनात आलं असतं तर तुम्हाला किड्यामुंग्यांचं आयुष्य दिलं असतं रे आणि तुम्ही सरपटत राहिला असता त्या जमिनीवर, रेंगाळत राहिला असता रे या पृथ्वीतलावर. अरे हा स्वर्ग आहे. स्वर्गात राहून स्वर्गाची व्याख्या करू नका रे. सुख दुःख त्या सर्व गोष्टी तुमच्यावर अवलंबून आहेत. सुख आलं म्हणून सुखात हरवून जाऊ नका, दुःख आलं म्हणून दुःखात फडकून जाऊ नका. आणि मी गेल्यानंतर माझी पूजा करू नका. जे काही सांगितलं ते आचरणात आणा आणि दुसऱ्यांनाही सांगा. मी निघतो. शांतीच्या मार्गाने चला. तुम्ही सदैव सुखी राहू हीच माझी संधी. मी निघतो. हे देव नाही. हे पुस्तक पण नाही शिकार नाही. हे देव नाही. शिकार नाही करायचं. शिकार नाही करायची. काय करायचं? प्राण्यांना नाही मारायचं. होय 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 आमचा देवा सर्व श्रेष्ठांनी पोटला म्हणला का ते सवादला आज जसा महिने ताय गेला मस्त अरे आमचा देव सेटा इने बघ तोरा इना फाजटा कोरे बारे दे तो तोरे गेला तंब फाजटा अरे या रस्ता देवला याला वाटला म्हणजे आमचा देवा त्याला पॉक करते देसा यार ते डोले आम्ही तो धारे मस्त गाल गिरे मग ताय ओरा गिला किंत तो कोरे गेला साल गिरे आमचा देव श्रेष्ठ कोरे गेला ता आमचो कस्ती केला टॉप तिरो मोतला ये रे मग ते कोदाल नाना बत्तेला ते मोदाल क्या बात है सर ये दो कस्ती यो माता ये रे मग ताल तुम्ही शांतपणे एकत्र बसून मार्ग नाही काढू शकत. तारे डोले काम को दिसतात तुम्हाला दिसायचं ना जा, तुम्ही आज जा. हे नाच जा. अरे बोलता मला दिसायचं. जाऊ दे त्यांना. थांबा. अरे, अरे कोणी तरी जमत मला दाखवा रे. अरे ये रे वास्ताद अरे हे तेल हे मूर्ती मानवी कल्याणासाठी आणि हे तुम्ही डोक्यावर घेऊन आक्रमक होताय. अरे हे त्या ठिकाणी योग्यच आहे असे नका वागू. ऐका थोडा तरी विचार अरे करा. बोले सारे विचार करा रे. अरे काय वाटतं वाटतं आजीवाला थोडा तरी विचार करा. थोडा तरी विचार करा रे. आता विचार करू नका. अरे तुम्ही दोघं एकदाच का नाही जाऊ शकत. अरे आमचा देवा अरे गीला कैसे पाक बंदी करतो
श्रेष्ठ गोरी मस्त पाय मगच ताई कर अरे मगच ताई हारी गे दिसे तो हाय मी कसताई कोणाला इरे मगच ताई आई गे दिसे ते दारी गे तुमचा देव श्रेष्ठ या चला तो देवाने बनवला होता तुम्हीच ना त्या देवाची सगळ्यात चांगली निर्मिती अरे तुम्ही जिवंत राहावे म्हणून वेळोवेळी उपदेश देण्यासाठी देव मला पृथ्वीवर पाठवायचा रे तुम्हीच ना अरे तुम्हाला थोडा जरी त्रास झाला ना देवाच्या डोळ्यात पाणी यायचं तुम्हीच ना मानव अरे तू तुमच्यावर अरे लाज कशी नाही वाटली तुम्हाला असा एकमेकाचा जीव देताना अरे ज्या गोष्टी तुमच्या मानवी कल्याणासाठी निर्माण केल्या त्याच गोष्टीचा आधार घेऊन तुम्ही असा एकमेकाचा जीव घेतलाय अरे तुम्ही जिवंत राहावे म्हणून सतत धडपड करणारा तो देव त्याचंच नाव घेऊन तुम्ही संपवलंय दुसऱ्यांना अरे आपल्याला नुसती हेच सरी लागली ना आपल्याला जन्म देणाऱ्या आई वडिलांच्या काळजाला छिद्र पडतात रे आणि इथं सर्व जगाला जन्म देणाऱ्या त्या देवाला काय वाटत असेल किती त्रास होत असेल त्याला कधी विचार केला याचा देवा कुठे आहेस देवा 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 तू रडतोस देवा देवा तुझ्या हुंदक्याचा आवाज पोहोचू नये म्हणून त्यांनी टाळ मृदुंगाचा आवाज करायला सुरुवात केली देवा 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 तुझ्या रडणं कोणाला कळू नये म्हणून भोंग्यातून मोठमोठ्याने ओरडताय देवा देवा तुझं दुःख कोणाला कळू नये म्हणून करत बसता तुझे उत्सव आणि तू दुःख दूर करशील म्हणून बसता नाही देवा नाही तुझं रडणं तुझ्या उंकीनं मला नाही सहन होत देवा नाही सहन होत अरे तू काय नाही केलं त्यांच्यासाठी काय नाही केलं आणि यांनी स्वतःच्या जाताने स्वतःचा विनाश करून घेतलाय संपूर्ण स्वतःचं आयुष्य जे की मानवाच्या रूपात मिळालं होतं नाही देवा देवा आता यांचा जास्त विचार करू नकोस देवा आता यांचा जास्त विचार करू नकोस संपव हे सगळं देवा संपव विनाश कर या पृथ्वीचा आणि नव्याने सुरुवात कर देवा नव्याने सुरुवात कर विनाश कर या पृथ्वीचा देवा माझी निर्मिती इतक्या सहजासहजी संपवली अरे मला यांना सुखी समृद्ध बघायचं इतक्या सहजासहजी संपवण्यासाठी मी यांची निर्मिती नाही केली देवा तुझी निर्मिती तुझा अंश संपुष्टात आला देवा आता काय उरलंय यांच्यात काय उरलंय आता तूही नाही उरलास यांच्यात देवा आता हे भरकटलेल्या विचारांचे शरीर झाले तेव्हा भरकटलेल्या विचारांचे शरीर फक्त हाडामासांचे पुतळे देवा देवा याचा जास्त विचार करू नकोस देवा संपव सगळं आणि नव्याने सुरुवात कर
अरे मला ओळखणार, मला होणाऱ्या वेदनांची जाण असणार, माझ्या रडण्याचा आवाज ऐकणार असं कोणीतरी या पृथ्वीवर नक्की असतं. आणि त्याच्यासाठी तरी मला या पृथ्वीचा विनाश नाही करता येत. तो उठे, बाकी सर्वांना जागवे आणि माझ्या मानव निर्मितीचा खरा अर्थ तो लोकांपर्यंत. नाही देवा, देवा तुझ्या दुःखाशी, तुझ्या विचारांची, तुझ्या वेदनांची काही घेणं देणं नाही यांना. देवा, तेव्हा यांनी या कलियुगात क्रोध, मत्सर, द्वेष, अहंकार आणि स्वार्थीपणाचा असा कवच परिधान करून घेतलाय देवा, की यांच्यापर्यंत कोणाच्या रडण्याचा आवाज, रडण्याच्या किंचा यांच्यापर्यंत कधी पोहोचणारच नाही देवा. नाही पोहोचणार देवा, यांच्यापर्यंत नाही पोहोचणार. अरे हा मानव माझी निर्मिती आहे, माझी. आणि माझी निर्मिती अशी असू शकत कोणीतरी असेल ज्याच्यासाठी मला या पृथ्वीचा विनाश नाही करायचा. ठीक आहे देवा, ठीक आहे. जर या पृथ्वी तलावर तुझ्या रडण्याचा आवाज ऐकणार कोणी नाही भेटलं तर देवा, त्या क्षणी तू या पृथ्वीचा नाश करशील देवा. बोल, मान्य आहे? मान्य आहे. जर मला ओळखणार, मला होणाऱ्या वेदनांची जाण असणार असं कोणीही मला या पृथ्वीवर नाही मिळालं तर त्या क्षणी मी या पृथ्वीचा विनाश, अन्यथा नाही. ठीक आहे देवा. मला सांग, या कलियुगामध्ये असं कोणतं ठिकाण आहे जिथे मला मानणारे, माझी भक्ती करणारे लोक मला मिळतील? देवा, मंदिरात. मंदिरात? ठीक आहे, मला तिथे घेऊन चल. ठीक आहे देवा. Thank you.